येतो, येते, जे असेल ते. वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे बरं? येतो. यातला प्रत्यय कोणता आहे? तो. आणि धातू कोणता आहे? ये. तो दररोज शाळेत जातो. यातला धातू कोणता आहे? जा. तो हा प्रत्यय आणि जा हा धातू आहे. इथं ये हा धातू आहे. हे धातू आहेत, बरोबर आहे ना? आता वाक्य असे लिहितो बघा. रामू इकडे ये. राघव तिकडे जा. असे वाक्य आहेत. ह्या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? ह्या वाक्यातलं जा. बरं, हे क्रियापद आहेत. यातले धातू कोणते आहेत? धातू तेच आणि क्रियापद पण तेच. धातू तेच, क्रियापद पण तेच. हेच धातू पण आहेत आणि हेच क्रियापद पण आहेत. असे काही ठराविक क्रियापद आहेत बघा, ते धातू म्हणून पण असतात आणि मूळ क्रियापद म्हणून पण वाक्यामध्ये येतात. कोणकोणते आहेत? ए, जा, खा, पी, बस, उठ, नीज. म्हणतो ना, शांत नीज, बडबड करू नको, शांत नीज, है ना. इथून उठ, तिकडे जाऊन बस, एवढं पाणी पी, एवढा लाडू खा, है ना, शाळेत जा, घरी ये. हे असे काही क्रियापद, आणखी असतील 2-3, पण परीक्षेला एवढे दिलेले आहेत. हे ए, जा, खा, पी, बस, उठ, नीज हे धातू क्रियापद म्हणून सुद्धा वाक्यात वापरता येतात. मग ह्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात. क्रियापद म्हणतात. आणि ह्यांना जर असे प्रत्यय लागले, येतो, जातो, तर ह्यांना अशा प्रकारचे प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला सुद्धा सिद्धच क्रियापद म्हणायचं. काय म्हणायचं? सिद्धच. पण जाववते, येववते, खाववते, आता जे घेतले होते ना, त्यांना म्हणायचं साधित क्रियापद. आता सिद्ध क्रियापद म्हणजे काय? तर मूळचे क्रियापद, जे की इतरांपासून बनलेले नसतात. मग जे इतरांपासून बनलेले असतात त्यांना म्हणायचं सिद्ध. सॉरी, जे मूळचे असतात ते सिद्ध आणि जे इतरांपासून बनलेले असतात त्यांना म्हणायचंय साधित क्रियापद. सिद्ध म्हणजे मूळचे क्रियापद. सिद्ध म्हणजे काय? मूळचे. आणि साधित म्हणजे दुसऱ्या शब्दांपासून बनलेले क्रियापद. दुसऱ्या शब्दांपासून बनलेले क्रियापद. आता हा शब्द आहे, मला सांगा, पाणी. जर परीक्षेत शब्द आला पाणी, या शब्दाची जात ओळखा. काय जात असेल बरं पाणीची? शब्दांच्या जाती किती आहेत टोटल? 4 आणि 4 8. त्या 8 पैकी पाण्याला कुठे नेऊन टाकतात? शब्दांच्या जाती, मूळ जाती 8 आहेत ना, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण वगैरे वगैरे. त्या 8 पैकी पाणी कशात टाकतात? नाम. वस्तू आहे ना ही, है ना, डोळ्यांनी दिसणारी, पदार्थ आहे, पदार्थवाचक सगळे नाम असतात. म्हणजे हे नाम आहे, पाणी हे नाम आहे. बर, पाणी हे नाम आहे. कुठेही येऊ द्या शब्द, कुठल्याही पेपरमध्ये येऊ द्या, पाणी या शब्दाची जात विचारली तर त्याची जात असते नाम. वाक्य तयार केलं आपण. आईला पाहताच तिचे डोळे पाणावले. वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे सांगा? पाणावले हे क्रियापद आहे. आतापर्यंतचे क्रियापद हे धातूपासून तयार होऊ लागले, बरोबर आहे ना. धातूपासून, कुठल्याही धातूला एखादा प्रत्यय लागला की क्रियापद तयार व्हायचं. ह्यातला धातू सांगा बरं कोणता असेल? इथं धातू नाही, तर इथं शब्द आहे. कोणता शब्द आहे? पाणी. या शब्दापासून पाणावले हे क्रियापद तयार केलं, बरोबर आहे ना. पाणी शब्दापासून क्रियापद तयार केलं. मग पाणी हे काय होतं आपलं? मग नामापासून क्रियापद तयार केलं तर त्याला काय म्हणायचं? मग कोणतं क्रियापद म्हणायचं त्याला? नामसाधित क्रियापद. मग हे दुसऱ्यापासून तयार केलं ना क्रियापद. नाम या शब्दाच्या जातीपासून क्रियापद तयार केलं म्हणून त्याला म्हणायचं साधित क्रियापद, बरोबर आहे ना. आणखी बघा, वर किंवा खाली किंवा मागे
किंवा पुढे, हे सगळे शब्द अव्यय आहेत. अव्यय, कारण ह्यांच्यात लिंग वचनानुसार काहीच बदल होत नाही है ना. खालीचं खाल्या, खालो असं काही होत नाही. मागेचं मागे, मागा, मागे असं काही होत नाही, बदल होत नाही. ह्यांच्यात बदल होत नाही म्हणून हे शब्द अव्यय असतात. यांची जात काय सांगायची? अव्यय. पण आता वाक्य घेतलं आपण, जागरणामुळे त्याची तब्येत खालावली. क्रियापद कोणतं आहे? खालावली. मग खालावलीमध्ये धातू आहे का शब्द आला एखादा? कोणता शब्द आला? खाली. मग खाली या शब्दापासून आपण क्रियापद बनवलं, खालावली. खाली या शब्दाची मूळ जात काय होती? मग अव्ययापासून क्रियापद तयार केलं म्हणून त्याला काय म्हणायचं? अव्यय साधित क्रियापद. अव्यय साधित क्रियापद. त्यानंतर बघा, लांब, जवळ है ना, त्यानंतर स्थिर है ना, चांगला, कडू, गोड, आंबट, हुशार, हे सगळे शब्द विशेषण आहेत. यांची जात जर ओळखायला विचारली तर यांची जात काय सांगणार तुम्ही? विशेषण. आकार, उकार, चव, स्वभाव, रंग, रूप दाखवणारे शब्द विशेषण असतात. हे शिकलेलो आहेत ना आपण मागं. मग लांब हा आकार आहे, स्थिर ही स्थिती आहे, स्थिती, स्वभाव वगैरे दाखवणारे शब्द विशेषण असतात. मग हे विशेषण आहे. मग वाक्य जर लिहिलं की बघा, कावळ्याने कोळिनीच्या टोपल्यातील मासा वरच्यावर लांबवला. वरच्यावर लांबवला. वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? लांबवला. मग लांबवला मध्ये धातू आहे का शब्द होता? शब्द. कोणता शब्द आला? लांब. या शब्दाची जात कोणती आहे? मग विशेषणापासून तयार करावं ना क्रियापद. मग विशेषणापासून तयार केलेल्या क्रियापदाला काय म्हणायचं? विशेषण साधित क्रियापद. विशेषण साधित क्रियापद. मग सिद्ध क्रियापद म्हणजे मूळचे क्रियापद जे की धातूपासून तयार केले जातात. आणि साधित क्रियापद म्हणजे असे क्रियापद जे दुसऱ्या शब्दांच्या जातीपासून तयार केले जातात. मग ते नामापासून तयार केले तर नाम साधित, धातूपासून तयार केले धातू साधित, अव्ययापासून तयार केले अव्यय साधित, विशेषणापासून तयार केले विशेषण साधित. अशा प्रकारे आता काही वाक्य घेतो मी, काही वाक्य त्यातले क्रियापद. मग तुम्ही ह्या 3 पैकी मला सांगा की हे क्रियापद कुठं जाईल? माणसाळला आहे किंवा माणसाळला. बरं, हे क्रियापद आहे. माणसाळला, स्थिरावला, मागासली, डोकावतो, पुढारली. मला सांगा, माणसाळला हे क्रियापद कशापासून तयार केलं? कोणत्या नामापासून? माणूस हे नाम आहे, नामापासून क्रियापद तयार केलं, नाम साधित क्रियापद. स्थिरावला, स्थिर या विशेषणापासून तयार केलं म्हणून याला म्हणा विशेषण साधित क्रियापद. मागासली,
मागे या शब्दापासून म्हणजे अव्ययापासून अव्यय साधित. डोकावतो, डोके काय शब्दाची जाती? नाम आहे. हात, पाय, कान, नाक, डोके हे सगळे अवयवाला दिलेली नाव आहेत. मग हे डोके नामापासून तयार केलं म्हणून याला म्हणा नाम साधित. पुढारली म्हणजे पुढे या शब्दापासून बनवलं म्हणून पुढे अव्यय साधित. मग ह्यांना म्हणायचं असतं साधित क्रियापदे. मग ते कशापासून तरी साधलेले असतात म्हणजे तयार केलेले असतात, याला म्हणायचं साधित क्रियापद. आणि सिद्ध म्हणजे मूळचे आतापर्यंत जेवढे पाहिले, खातो, पितो, बसतो, उठतो, निजला, नीज, ते सगळे सिद्ध आणि ह्यांना म्हणायचं साधित. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी क्रियापदाचे प्रकार संपले. आता राहिला काळ, अर्थ आणि आख्यात.